तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा अस्वस्थपणे तिच्या खोलीत फेरी मारत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की त्या इथे गाणं शिकवायला आल्या आहेत ना, मग हात पकडण्याची काय गरज आहे. आणि त्याच वेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते अक्षराला म्हणत असतात की तू ऐकलं का, अधिपती किती छान गाणं गातोय ते, चल आपण तिथे जाऊन बसूयात. मात्र अक्षरा म्हणते की नाही बाबा, इथे गाणं ऐकू येतंय ना, मग आपण इथेच थांबू. मात्र चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा, इथे थांबण्यात काय मजा आहे, अधिपतीकडे जाऊ आणि तिथे बसून त्याचं गाणं ऐकू. मात्र अक्षरा म्हणते की नाही बाबा, मी तिथे नाही जाऊ शकत. आणि त्यामुळे चारुहास सर तिला विचारतात की काय झालं बाळा, काही प्रॉब्लेम आहे का. आणि त्यावर अक्षरा सांगते हो, कारण जेव्हा त्या सरगम मॅडम इथून निघून गेल्या होत्या आणि मी त्यांना पुन्हा आणण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी माझ्यापुढे एक अट ठेवली की जेव्हा त्यांचा क्लास सुरू असेल तेव्हा मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि ते ऐकून चारुहास सरांनाही आश्चर्य वाटतं. ते म्हणतात की ती अशी अट कशी ठेवू शकते आणि मुळात तू ही अशी अट मान्य का केली. त्यावर अक्षरा नाराज होत म्हणते की बाबा, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. जर मी त्यांची ही अट मान्य केली नसती तर त्या परत आल्या नसत्या आणि आपल्याला शेवटी अधिपतींनी गाणं शिकायला हवं आहे ना, त्यामुळे मग मी ही अट मान्य केली. आणि अक्षराचं हे बोलणं ऐकून चारुहास सर काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे सरगम अधिपतीला गाणं शिकवत असते आणि मग ती अधिपतीला लय, ताल, सूर यांच्याबद्दल छान उदाहरणं देऊन सांगते. आणि त्यामुळे अधिपतीच्या ते लगेच लक्षात येतं. तो सरगमला म्हणत असतो की मॅडम, तुम्ही असं उदाहरण देऊन सांगताना त्यामुळे माझ्या डोक्यात एकदम फिट बसतं. आमच्या मास्तरीणबाईसुद्धा असंच शिकवतात. मात्र अक्षराचं नाव काढल्यावर सरगमचा चेहराच पडतो. आणि मग त्यानंतर ती अचानक अधिपतीला विचारते की तुम्हाला मी आवडते ना. तिचा असा प्रश्न ऐकून अधिपतीला तर धक्काच बसतो. दुसरीकडे चारुहास सर अक्षराला विचारत असतात की काही प्रॉब्लेम आहे का, नेमकं काय झालंय. आणि त्यावर अक्षरा म्हणते की त्या गाणं शिकवण्यासाठी इथे आल्या आहेत ना, मग अधिपतींचा हात पकडण्याची त्यांना काय गरज होती. जर त्यांना अधिपतींचं गाणं आवडलं तर त्यांनी टाळ्या वाजवाव्यात, त्यांचं कौतुक करावं. मैत्रिणीसारखा हात पकडण्याची काय गरज होती. मात्र अक्षरा नेमकी काय बोलतीये हे चारुहास सरांच्या लक्षातच येत नाही. ते विचारतात की नेमकं झाले तरी काय. आणि मग अक्षरा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि ते सगळं काही ऐकून चारुहास सर मुद्दाम म्हणतात की अरे बापरे, हे खरंच खूप भीषण आहे, हे सगळं थांबायलाच हवं, तू एकदा तिच्याशी बोल. मात्र हे बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. त्यामुळे अक्षरा विचारते की बाबा, तुम्ही का हसताय. त्यावर चारुहास सर म्हणतात की त्या सरगमने अधिपतीचा हात पकडला म्हणून मला हसू येत नाहीये, मात्र तू का रागवली आहेस ते ऐकून मला हसू येतंय. त्यावर अक्षरा म्हणते पण बाबा, माझं काही चुकतंय का, त्या अधिपतींचा असा हात कसा काय पकडू शकतात. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की अक्षरा, तुला काय होतंय कळतंय का, तू अधिपतीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होत आहे. मात्र अक्षरा हे मान्य करायला तयारच नसते. तर चारुहास सर हसतच म्हणतात की मान्य न करायला काय झालंय, अधिपती तुझा नवरा आहे, त्याच्यावर तुझा हक्क आहे आणि आपण अशाच माणसाच्या बाबतीत पॉझिटिव्ह होतो ज्याच्यावर आपलं प्रेम आहे. मात्र अक्षरा हे काही मान्य करायला तयारच नसते. तर दुसरीकडे सरगम पटकन अधिपतीला म्हणते की तुम्ही सतत तुमच्या मास्तरीणबाईंबद्दलच बोलताना, म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला माझं गाणं आवडतं ना. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हा काही प्रश्न आहे का, मला खरंच तुमचं गाणं खूप आवडतं. आणि मग त्यानंतर सरगम अधिपतीला विचारते की अक्षराच्या आधीसुद्धा तुमच्या आयुष्यात कोणी होतं का, की ती पहिलीच आहे. आणि त्यावर अधिपती हसून सांगू लागतो की वन अँड ओनली मास्तरीणबाई. पुढे तो म्हणतो की आम्ही कधी शाळेत कॉलेजमध्ये गेलोच नाही, त्यामुळे आम्हाला कधी कोणी भेटण्याचा प्रश्नच आला नाही. पण आम्ही जेव्हा मास्तरीणबाईंना पाहिलं ना, तेव्हा त्यांच्या प्रेमातच पडलो. ते म्हणतात ना, लव ॲट फर्स्ट साईट. मात्र त्यावेळी सरगमचा चेहराच पडतो आणि ती म्हणते की आज आपण इथेच थांबूयात, आज आपण शिकवणी लवकर सुरू केली होती ना. त्यावर अधिपती म्हणतो हो. आणि मग त्यानंतर ती लगेच तेथून निघून जाते. त्यानंतर दुसरीकडे चारुहास सर अक्षराला सांगत असतात तू एकदा त्या सरगमसोबत बोल, तिला स्पष्टपणे असं सांग की मी अधिपतीची बायको आहे आणि तू त्याची शिक्षिका आहे, त्यामुळे तू तुझ्या मर्यादेत राहा, उगाच मर्यादा ओलांडू नको. आणि अक्षराला सुद्धा ते पटतं आणि मग ती सरगमसोबत बोलायला खाली जाते. मात्र तोपर्यंत सरगम निघून गेलेली असते. तर अक्षरा आणि अधिपतीचं बोलणं सुरू असतानाच भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते.
ती अधिपतीचं खूप कौतुक करतच त्याला विचारते की गाण्यात तुमचं मन रमतंय ना, आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. तर भुवनेश्वरी मुद्दाम म्हणते की ती सरगम चांगली शिकवते, तिच्याचमुळे तुमचं मन रमलं असेल. आणि त्यावर अधिपती म्हणतो की खरं आहे आईसाहेब, त्यांच्याचमुळे आमचं मन रमले. पण ते अक्षराला अजिबात आवडत नाही. ती मोठ्या आवाजातच अधिपतीला सांगते की तुम्हाला उशीर होत असेल, तुम्ही फॅक्टरीत जा, मी तुमचा टिफिन पाठवून देईल. आणि मग त्यानंतर अधिपती तेथून निघून जातो. तर भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की अक्षय तृतीया जवळ येत आहे, तुम्ही घरच्या सूनबाई आहात, त्यामुळे सगळी तयारी करा. आणि त्यावर अक्षरा फक्त हो म्हणते. तर भुवनेश्वरी तेथून निघून जाते. तर दुसरीकडे फॅक्टरीमधील बायकांचा 10 मिनिटांचा ब्रेक होतो. सगळ्या बायका बाहेर जातात. पण एका मुलीचा मोबाईल आतमध्ये राहिल्याने ती पुन्हा आतमध्ये येते. आणि त्याच वेळी रमेश तिच्या जवळ जातो. त्याला आठवतं की चंचीने त्याला सांगितलं होतं की तिला तू तुझ्या बाईकच्या पाठीमागे बसवून घेऊन जा. आणि मग तो त्या मुलीला म्हणतो की तुला रोज इथे यायला खूप उशीर होतो ना, मग आपण एक काम करू, उद्यापासून एकत्रच माझ्या बाईकवर इथे येत जाऊ. मात्र ती मुलगी नकार देते आणि तेथून जाण्यासाठी निघते. मात्र तो रमेश शटर बंद करतो आणि तिला अडवतो. तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तिचा हात हातात घेत म्हणतो की तू माझ्यासोबत फ्रेंडशिप कर, मी तुला राणीसारखं ठेवेल. पण ती मुलगी घाबरून म्हणते की सर प्लीज मला जाऊ द्या. मात्र तो काही ऐकत नाही. तिला खुर्चीवर बसवतो आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. ती मुलगी खूपच घाबरलेली असते आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण रमेश तिचा हात पकडतो आणि तिला धमकी देतो की आत्ता इथे जे काही घडलं ते जर तू बाहेर कोणाला सांगितलं ना, तर तुला आणि तुझ्या सगळ्या खानदानाला संपवून टाकेल. आणि मग तो हसतच शटर उघडतो आणि ती मुलगी बाहेर जाणार. इतक्यात अधिपती आणि ओंकार त्या ठिकाणी येतात. ती मुलगी खूपच घाबरलेली असते आणि हे अधिपतीच्या लक्षात येतं. मात्र त्या रमेशने धमकी दिल्यामुळे ती अधिपतीशी काही बोलू सुद्धा शकत नाही. अधिपती अनेकदा तिला विचारतो की ताई काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. मात्र ती मुलगी काहीच सांगत नाही आणि तेथून निघून जाते. अधिपतीला त्या रमेशवर संशय आलेला असतो आणि मग तो ओंकारला म्हणतो की इथे काम करणाऱ्या महिलांची सेफ्टी महत्त्वाची आहे, त्यांना कोणताही त्रास होता कामा नये, तू स्वतःहून इथे लक्ष ठेव. आणि त्यावर ओंकार हो म्हणतो. तर दुसरीकडे अक्षराने अक्षय तृतीयाची सगळी तयारी केलेली असते आणि जे काही आणायचं आहे त्याची लिस्टसुद्धा दिलेली असते. त्यानंतर मग चारुहास सर तिच्याकडे येतात. ते अक्षराला विचारतात की तू बोलली का त्या सरगमसोबत. मात्र अक्षरा म्हणते नाही, त्या आज लवकर निघून गेल्या. तर चारुहास सर तिला सांगतात की मला असं वाटतं तू एकदा तिच्याशी बोलावं, हवं तर तिला कॉल कर आणि सगळं काही क्लिअर कर. कारण जर तू बोलली तर तिच्या डोक्यात काही वेडं वाकडं असेल तर ते निघून जाईल, किंवा जर नसेल तर मग तुझाही डाऊट क्लिअर होईल. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.